गणपती मिरवणूक दरम्यान वाद्य वाजवणाऱ्या ढोल ताशा बँजो पार्टी यांना पोलीस प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस ठाण्यात आज पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशा पथक बँजो पार्टी यांची बैठक घेण्यात आली। बैठकीत पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व ढोल ताशा पथकातील मुख्य अध्यक्ष, ढोल ताशा पार्टीचे मालक उपस्थित होते। यावेळी त्यांना अनेक नियमावली देण्यात आली। गणपती मिरवणुकीदरम्यान ढोल बेंजो पथक वादनाकरिता असलेल्या व्यक्तींना पर्यायी व्यक्ती ठेवणे, जेणेकरून मिरवणूक एकाच जागी थांबून राहणार नाही। गणपती मिरवणुकीमध्ये असलेले वाद्य हे 50 पेक्षा जास्त नसावेत, वाजवू नयेत। मिरवणुकीदरम्यान कोणतेही ढोल बेंजो पथक एका ठिकाणी 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणार नाही। मिरवणुकीदरम्यान कोणतेही ढोल बेंजो पथक दोरखंडाचा उपयोग करीत असून त्या दोरखंडाला वारप करताना रस्त्याचे दोन्ही बाजूने लोकांना येणे जाणे करिता जास्तीत जास्त जागा सोडावी। दोरखंडांमुळे रस्ता पूर्णपणे अडविला जाणार नाही याची दक्षता घ्यावी। मिरवणुकीदरम्यान कोणतेही ढोल बेंजो पथक यांच्या वाद्याच्या 3 रांगेंच्या वर अधिक रांगा नसाव्यात। तसेच अरुंद रस्ता येताच वाद्याच्या 2 रांगा करून वाद्य वाजवावे। मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांनी स्वयंसेवक नेमावेत। तसेच सदर स्वयंसेवक हे मिरवणुकीमध्ये आलेल्या लोकांची अरेरावीची भाषा तसेच उद्धटपणे वागणार नाही याची दक्षता घ्यावी। गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान फक्त एकच वाहनाचा वापर करावा व सदर वाहनाची मोटर परिवहन विभाग नाशिक यांच्याकडून तपासणी करावी। तसेच मिरवणुकीदरम्यान ठरवून दिलेल्या मार्गाप्रमाणेच गणेश मंडळ पुढे न्यावे। मिरवणूक मार्ग सोडून वाहन इतरत्र घुसवण्याचा अट्टहास करण्यात येऊ नये। गणेश मंडळांनी मिरवणुकी दरम्यान गुलाल तसेच भंडारा उधळू नये, जेणेकरून लहान मुले व लोकांना त्याचा त्रास होणार नाही। गणेश मंडळांनी मिरवणुकी दरम्यान ढोल बेंजो पथक यांनी विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षासमोर वाद्य न वाजविता मिरवणूक शांततेत पुढे न्यावी। गणेश मंडळांनी मिरवणुकी दरम्यान ढोल बेंजो पथक चालत असताना वाद्य वाजविणार नाही याची दक्षता घ्यावी। गणेश मंडळांनी मिरवणुकी दरम्यान मंडळातील सदस्य तसेच स्वयंसेवक यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे धारदार शस्त्र नसावे याची काळजी घ्यावी। गणेश मंडळांनी मिरवणुकी दरम्यान एकाच प्रकारच्या वाद्याचे वादन करावे। मिरवणुकीमध्ये ढोल पथकांना सामील होणे असल्याबाबत त्याबाबत ढोल पथकांसाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल, अशा सूचना पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान यांनी यावेळी दिल्या। गणेशोत्सवाच्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाण्यातील ढोल पथक अध्यक्षांची बैठक झाली। यामध्ये त्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्यात आल्या। मिरवणूक मार्गामध्ये काही अडथळा येऊ नये, मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी काही या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्याला ढोल पथकांनी मान्यता दिलेली आहे। मुख्यत्वे म्हणजे यांच्यामध्ये एकूण एका वेळेस किती वाद्य वाजतील याच्याविषयी मर्यादा देण्यात आली। त्यानंतर वाद्य त्यांनी कोणत्या ठिकाणी किती वेळ वाजवायचं हे देखील निश्चित करण्यात आलेलं आहे। तसेच ढोल पथकांच्या किती रांगा करायच्या, 4 किंवा 2 करायच्या याच्याविषयी देखील त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। या सर्वांच्या अनुषंगाने एका वेळेस कमीत कमी एका वेळेस जास्तीत जास्त 50 वाद्य वाजतील। तसेच एका ठिकाणी जास्तीत जास्त 20 मिनिटंच वादन करता येईल। आणि जे काही चिंचोळे रस्ते आहेत या ठिकाणी त्यांनी दोन रांगा कराव्यात। तसेच जी दोर लावला असतो त्या दोरमध्ये त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना रस्ता मोकळा ठेवावा अशा त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। सर, काही महिला सर्व ढोल पथकांची स्वतःची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पथकातील वाद्यांची काळजी घ्यावी। तसेच लहान मुलांचा फार समावेश करणं हे देखील त्यांना सांगण्यात आलेलं आहे। सोबत फर्स्ट एड ठेवावं। तसेच आम्ही महापालिकेला यांना पत्र देखील केलेलं आहे की त्या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी उपलब्ध असावे। आपण ढोल पथकाचे डेसिबल प्रत्येक मिरवणुकीमध्ये सर्व वाद्यांचं ढोल डेसिबल मोजण्यात येतं। त्याचप्रमाणे ढोल पथकांना देखील डेसिबलची मर्यादा आहे, ती देखील मोजण्यात येईल। पथकांमध्ये फक्त ढोल असेल, कुठल्याही धोकादायक वस्तू वापरण्यात येणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ज्या कुठल्या गोष्टीमुळे मिरवणुकीस बाधा येऊ शकते, कुणाला इजा होऊ शकते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।